काय नाही साहेब, आमच्या गावामध्ये निलंग्यामधल्या फायनान्सवाल्याच्या त्रासाला कंटाळून अनेक लोक 15 ते 20 लोक गाव सोडून गायब झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, पुंडलिक भोसले यांच्या फायनान्सच्या जामीनमध्ये आमचा चुलत भाऊ चक्रधर नारायणपुरे हा होता. तो जामीनदार असल्यामुळं पुंडलिक भोसले हा पळून निघून गेला. पुन्हा चक्रधर नारायणपुरेला फायनान्सवाल्यांनी नेहून अडकवले. तिथं अडकवल्यानंतर आम्ही आणि एक अण्णाराव मामा आम्ही आमच्या चुलत भावाला फायनान्समधून सोडून आणलो. सोडून आणल्यावर आमचा भाऊ पण 15 दिवसानं पळून गेला, तो पण गायब आहे. आणि पुन्हा फायनान्सवाले मला आणि अण्णाराव मामाच्या मागं पैशासाठी तगादा लावत होते. 10 लाखाच्या रकमेपोटी 30 लाख रुपये त्यांनी आमच्या व्याजादंडासहित 6 महिन्यामध्ये केले. त्या 6 महिन्यामध्ये 10 लाखाचे 20 लाख रुपये आम्ही 10चे 30 झालेले, त्या 30मधून 20 लाख रुपये गेल्या वर्षी आम्ही फायनान्सवाल्याला दिलेले आहेत. परंतु उर्वरित राहिलेले 10 लाख रुपये राहिले म्हणून त्या 10 लाखाला आणखीन 6 महिन्यात 30 लाख रुपये केले. त्या 30 लाखामध्ये आमच्या अण्णाराव मामा कोरके यांची त्यांनी शेताची 3.5 एकरची नोटरी करून घेतली. आणि त्या नोटरी करून घेऊन पुन्हा आम्ही त्या टायमामध्ये पैशाची भरती तडजोड करत होतो. परंतु अण्णाराव मामा आणि मला दत्ता मोहोळकर आणि राणा आरे, उद्धव शिंदे, नवनाथ मोहोळकर, आदित्य कमले असे ह्या फायनान्सवाल्यानं आम्हाला आमच्या गावामधून छत्रपती शिवाजी महाराज चौक ननंद येथून आम्हाला आमचं 26/12/2025 रोजी 10:30 वाजता आमचं अपहरण करून दत्ता मोहोळकर यांच्या उदगीर मोडच्या शेतामध्ये आम्हाला 3 दिवस डांबून आम्हाला लाताबुक्क्याने मारहाण करून लाकडाने सापडून, त्या लाकडाने काहीच त्यांच्या हाताला सापडून त्या लाकडाने ह्याच्यानं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आणि 3 दिवस आम्हाला त्यांच्या शेतामध्ये डांबून ठेवून आमचं अपहरण केलेलं आहे. तरी आता आम्ही मेहरबान पोलीस अधीक्षक साहेब यांची आता आम्ही भेट घेऊन आम्ही सगळेजण फायनान्सच्या ज्या जोखंडात सापडलेले आम्ही शेतकरी आम्ही सगळेजण पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतलो. पोलीस साहेबांसोबत आमची रितसर चर्चा झाली. त्यांनी आता याच्या पुढं आम्हाला आणखीन काही ह्याच्यामध्ये काय चौकशा करता येईल, काय न्याय देता येईल ते न्याय देऊ असं म्हणून आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आता येणाऱ्या काळात त्यांनी आता पोलीस प्रशासनाला आम्ही पोलीस अधीक्षकांना आम्ही न्याय मागितलेला आहे. आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, नाहीतर आम्हाला हे फायनान्सवाले जगणं मुश्किल केलेले आहेत. भविष्य काळामध्ये आम्हा सर्व फायनान्स कर्जदारांना, पीडितांना या लोकांपासून, फायनान्सवाल्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. आणि या लोकांकडून आम्हाला केव्हाही धोका होऊ शकतो. याची दखल सर्व मीडियाने, शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, अधीक्षकांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी हीच आमची विनंती आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांकडून, आमच्या गाववाल्याकडून आमची विनंती आहे. तुम्हाला नाव सांगा. तर तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करायला गेलात होता? हां, गेलो होतो ना. पोलिसात तक्रार करायला गेल्यानंतर आमची तक्रार घेत नव्हते. परंतु आम्ही IG साहेबाकडून, SP साहेबाकडून आम्ही यांच्या माध्यमातून तिकडे निलंगा पोलीस स्टेशनला घेऊन मग आमची तक्रार घेतली गेली. नाहीतर त्यांना जी फायनान्सवाले आहेत त्यांना राजकीय पाठबळ आहे का त्याच्यासाठी? त्यांनी आता स्वतः ती फायनान्सवाले म्हणले आम्हाला राजकीय पाठबळ आहे, आम्ही काही जर केलं तर आम्हाला काही होणार नाही, आम्ही यांना बघू, आम्ही यांना मारू, आम्ही यांच्या शेतावर कब्जा करू, आम्ही बघून घेऊ असं म्हणून आम्हाला आणखीन धमक्या देत आहेत. नाव सांगा तुमचं. नाव? मी गोपाळ दिगंबर नारायणपुरे, माजी सरपंच ननंद, तालुका निलंगा. किती जमिनी गेल्या या प्रकरणात? या प्रकरणात अशा अनेक जणांच्या जमिनी गेल्या. तसे किती गेले? आमची आता जमीन माझी गेल्या वर्षी घाणखत करून 20 लाख रुपये गेल्या वर्षी मी दिलेले आहेत. माझ्या शेताचं घाणखत करून गेल्या वर्षी 20 लाख रुपये फायनान्सवाल्याला दिलेले. आणखीन आमच्या अंगावर पैसे काढून आमचे मामा अण्णाराव कोरके मामाची 3.5 एकर नोटरी करून घेतलेली आहे. आणि त्या नोटरीच्या आधारे आम्ही अण्णाराव मामाच्या शेतावर ताबा करतो म्हणून असं बोलत आहेत. आतापर्यंत पैसे घेतलेल्या लोकांनी, शेतकरी लोकांनी किती आत्महत्या केल्या या फायनान्सच्या कटाळून?
आमच्या गावातून कोण आत्महत्या केलेल्या नाहीत, पण गाव सोडून 15 ते 20 लोक फरार आहेत गाव सोडून. ओके. ठीक